उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेनं कबूतरखाने बंद केले. मात्र कबुतरांना खायला न मिळाल्यानं कबुतरांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र कबूतरखाने बंद करण्यावरूनच भाजपमध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय. तर दादरच्या कबूतरखान्यापुरती मर्यादित नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने धान्य टाकण्यात येतं, कबुतरं गोळा केली जातात. मला हेही सांगायचं आहे, माझी मामी तर गेली, पण तिच्यासोबत वॉकला ज्या बाकीच्या महिला होत्या त्या सुद्धा त्याच्यातल्या दोघी तिघी जणी आजही या त्रासाने त्या ठिकाणी बाधित आहेत. आणि त्यामुळे मला नम्र विनंती सभापती महोदय करायचं आहे की या ठिकाणी मुंबईच्या सगळ्याच ठिकाणी किंवा राज्यातही जर अशा पद्धतीने कुठे असेल तर हे कबुतरांना धान्य टाकण्यावरती निर्बंध आणण्यात यावं. कबूतर नॉनव्हेज घेत नाही, कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही. कबुतराचे काय वैशिष्ट्य आहे तो त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही, असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे. लोकांचे त्रास नको. सर महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचे स्वागत आहे, पण लोकांनी त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा सांभाळून घेऊन काय मधला मार्ग काढावा लागेल. एकीकडे कबूतरखाने बंद करण्याला धार्मिक संघटनांनी विरोध केलाय, तर मंत्री लोढांनीही याच संघटनांची मिळतीजुळती भूमिका घेतल्यानं मनसेनं तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळात असं आहे बघा, कबूतर जी जन्माला येतात ती काय तुम्ही खायला घालता म्हणून जन्माला येत नाही. ती येतात जन्माला ते त्यांचं खाणं शोधतात. माणसाला पण आपण रोज उद्या समजा माणसांनी काम धंदे न करता जर त्यांना खायला घातलं तर तो माणूस ऐत खाऊ होणार की नाही. तुम्हाला कबुतरांना जगवायचं का कबुतरांना ऐत खाऊ करायचा हा प्रश्न आहे. मात्र या प्रश्नी बैठक घेऊन मध्यम मार्ग काढण्याचे सुतोवाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत. नांदणीचा विषय आणि कबूतरखान्याचा विषय या दोन्ही विषयांवर मी उद्या बैठक बोलवलेली आहे. कारण हे दोन्ही निर्णय न्यायालयाचे निर्णय आहेत, हे काही आमचे निर्णय नाही आहेत. पण जनभावनाही लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे यातनं काय मार्ग काढता येईल त्या संदर्भातला आमचा प्रयत्न आहे. ब्रिटिश काळापासून मुंबईत काही सामाजिक आणि धार्मिक महत्त्व असलेले तब्बल 51 कबुतरखाने आहेत. मात्र या कबुतरांना खायला टाकण्यामुळे मुंबईत कबुतरांची संख्या वाढते, तर यामुळे नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय. या पक्ष्यांच्या पंखांमुळे आणि त्यांच्या विष्ठेमुळे बरेच आजार होतात. ॲलर्जिक असला तरी तो फार गंभीर स्वरूपाचा आहे, कारण त्या आजारामध्ये वारंवार सर्दीचा त्रास होणं, खोकला होणं, दम लागणं, फंगल इन्फेक्शन सुद्धा या कबुतरांच्या पंखांमध्ये असणाऱ्या कणांमुळे आणि विष्ठेमुळे होऊ शकतं. न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यात आले, तसेच त्यांना खायला टाकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाचा आदेश पाळून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणार की धार्मिक संघटनांच्या रेट्यापुढे झुकणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मयूर राणेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.